बीडमधल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ दाखल। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार, भुजबळांचा इशारा। मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। मंत्री छगन भुजबळांच्या भेटीसाठी धनंजय मुंडेंसह लक्ष्मण हाकेही दाखल। महाएल्गार मेळाव्याआधी तिघांमध्ये बैठक, कोणत्या विषयावर चर्चा याची उत्सुकता। बीडमधला ओबीसींचा मेळावा म्हणजे मराठा कुणबी वाद पेटवण्याचा प्रयत्न। भुजबळ ओबीसी समाजाचा वापर करतायत, आमच्या नादी लागू नका, जरांगेंचा इशारा। मनसेच्या दीपोत्सवात शिवसेना मनसे युतीची आतषबाजी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। दिवाळी निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा दिसणार एकत्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन। पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर। शिवसेना मनसेच्या महामोर्चानंतर पालिका आयुक्तांचा पहिला दणका। वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसेंची बदली। बोरसेंकडून निवडणूक विभाग काढून पाऊ पिचडांकडे पदभार। गोकुळची शेतकऱ्यांना दिवाळीची भेट। दूध खरेदीच्या दरात 1 रुपयाची वाढ। जुन्नरमध्ये लालपरीची दुरवस्था। चक्क दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल। धोकादायक एसटीतून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। कोल्हापुरात महिला सुधारगृहातील 6 नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न। सर्व महिलांना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात केलं दाखल। नाशिकमधून झेपावलं स्वदेशी तेजस MK-1A लढाऊ विमान। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ओझरच्या धावपट्टीवरून तेजसची झेप। बीडमधल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेसंदर्भातली। बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर थोड्याच वेळामध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा सुरू होणार आहे, ज्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे। दरम्यान या सभेपूर्वी धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके आणि भुजबळांच्या भेटी झाली आणि या भेटीमधून अर्धा तासाच्या चर्चेनंतर वेगळीच इथं आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। तिघांमध्ये बैठक सुरू आहे। या सभेमुळे राज्यातील आरक्षणाचा मुद्दा मात्र चांगलाच तापण्याची शक्यता आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथं पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। ज्या हैदराबाद गॅजेटवरून वाद पेटलेला आहे तो नेमका काय आहे ते आपण पाहूयात। हैदराबाद संस्थांच्या काळातील राजपत्र मराठा समाजाची कुणबी मराठा नोंद। 1881च्या जनगणनेमध्ये कुणबी मराठा नोंद आढळली। शेती करणारे म्हणजे कुणबी मराठा असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला। हैदराबाद सरकारचा म्हणजेच 1902 ते 1948 समाज घटकांबाबत अभ्यास आणि त्यातूनच काही जाती या शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास घोषित करण्यात आल्या। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागास गटात असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। या गॅजेटमध्ये ही घोषणा करण्यात आली आणि ते प्रसिद्ध करण्यात आलं। या हैदराबाद गॅजेट मधल्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशी मराठ्यांची मागणी आहे। तर जो GR 2 तारखेला काढण्यात आलेला आहे सरकारकडून तो रद्द करण्यात यावा अशी ओबीसींची मागणी आहे। त्यासाठी आता ओबीसींनी एल्गार पुकारलाय। या संदर्भात आता आपल्याला अधिक माहिती आणि ताजे अपडेट जाणून घ्यायचे आहेत। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत। सुरेश, काय तिथले सध्याचे ताजे अपडेट्स आहेत?
ओबीसी महाएल्गार मेळाव्याला सुरुवात होण्यासाठी अवघा काही वेळ उरलेला आहे आणि व्यासपीठावरती आपण पाहतो, व्यासपीठावरती जी तयारी आहे, बैठक व्यवस्थेची तयारी आहे, ती देखील बैठक व्यवस्थेची तयारी आपल्याला पाहायला मिळते. बॅनर देखील लावण्यात आलेले आणि विशेष या वर्षीचं जे महाएल्गार मेळाव्याचं बॅनर आहे त्या मेळाव्यामध्ये आपल्याला जर पाहायला मिळालं तर पंकजा मुंडे यांचा देखील फोटो इतर बॅनरवरती होता. मात्र आज जे व्यासपीठावरचं बॅनर आहे त्याच्यावरती पंकजा मुंडे यांचा फोटो नाही. धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर इतर जे ओबीसी नेते आहेत त्यांचे फोटो या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अवघ्या काही वेळामध्ये आता या ठिकाणी छगन भुजबळ, त्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे जे मैदान आहे या मैदानामध्ये भरगच्च ओबीसी बांधव देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावरती पिवळी टोपी देखील पाहायला मिळते आणि त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण बचावाच्या अनुषंगाने देखील नारा दिला जातो. एकच पर्व ओबीसी पर्व असा देखील नारा दिला जातो. घोषणाबाजी देखील केली जाते आणि बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे ते पूर्ण भरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे ओबीसी बांधव आहेत ते या ठिकाणी येत आहेत. आताच जो मेळावा आहे या मेळाव्याच्या अगोदर धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर जे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांची देखील भेट दिली आहे. या तिघांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे देखील आता लोकांना व्यासपीठावरतूनच ऐकायचं आहे. मात्र बीडमध्ये जर बघितलं तर ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या अनुषंगाने हजारो ओबीसी बांधव हे एकवटलेले आहेत आणि एकवटल्यानंतर आता या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकं काय इशारा दिला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. थोड्याच वेळात आता सभेला सुरुवात देखील होईल. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी तिथल्याच सभेचा आढावा घेत आहेत, तेही तिथे उपस्थित आहेत. लक्ष्मण, आपण कुठे उभे आहात आणि तिथली सध्याची काय अपडेट आहे? मी आता बीडमधल्या हॉटेल सनराईजच्या बाहेर उभा आहे. माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये जे हॉटेल आपल्याला पाहायला मिळतंय हे समता परिषदेचे नेते सुभाष राऊत यांचं हॉटेल आहे. जे हॉटेल गेल्या वेळेला जी बीडमध्ये दंगल झालेली होती त्या दंगलीच्या काळामध्ये हे हॉटेल पूर्णतः जाळण्यात आलेलं होतं आणि याच हॉटेलमध्ये मंत्री छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झाल्याबरोबर या हॉटेलमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी या हॉटेलची पाहणी केली. सुभाष राऊत यांची देखील भेट घेतली. त्यानंतर छगन भुजबळ दुपारपासून याच हॉटेलमध्ये होते आणि आता काही वेळापूर्वी या ठिकाणी धनंजय मुंडे जे आहे आणि लक्ष्मण हाके हे दोन्ही ओबीसीचे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. तब्बल अर्धा तासापासून या तीन नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. पुढच्या काही वेळामध्ये हे तीनही नेते एकत्रितरित्या बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी जातील. एकाच वाहनातून हे तीनही नेते या मेळाव्यासाठी जातील अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे. मात्र या तीन नेत्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होती. या बैठकीचा विषय हाच असणार आहे की या ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती बोलायचं, कोण कोणता मुद्दा बोलणार, कोण कोणत्या मुद्द्यावरती आपला विषय मांडणार, या सगळ्यांवरती चर्चा होणार आहे. ज्यामध्ये सरकारने जो काही GR मध्यंतरीच्या काळामध्ये काढला त्या GR वरती कायदेशीर बाबी तपासून कोण बोलणार, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं आक्रमक पवित्रा या सगळ्या महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं घेतला त्या मनोज जरांगे पाटलांच्या एकूण आरोपांना कोण उत्तर देणार आणि इतर मुद्दे जे आहे बीडमध्ये झालेली दंगल आणि त्या काळामध्ये ओबीसी नेत्यांच्या घरांची झालेली जाळपोळ या मुद्द्यांवर कोण बोलणार, असे वेगवेगळे मुद्दे घेऊन या ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या सभेमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती कोणत्या नेत्यानं काय बोलावं हे सगळं जे आहे ते आता या बंद दाराआड जे आहे ते ठरलं जात आहे. आणि त्यासाठीच या तीन नेत्यांची बैठक या हॉटेलच्या आतमध्ये असलेल्या एका हॉलमध्ये सुरू आहे. त्याच हॉटेलच्या बाहेर आपण उभा आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जी आहे ती देखील मोठी गर्दी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. हे तीन नेते ज्यामध्ये लक्ष्मण हाके, छगन भुजबळ, त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि कायंदे पाटील हे आमदार जे आहेत ते देखील त्या ठिकाणी त्या बैठकीला आहे. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये या तीन नेत्यांमध्ये काय चर्चा होते, कुठल्या मुद्द्यांवर कोणी काय बोलायचं हे सगळं ठरलं जाईल आणि त्यानंतर हे तीनही नेते, चारही नेते एकत्रितरित्या या ठिकाणून सभास्थळावरती जातील आणि त्यानंतर बीड शहरामध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला हे सगळे नेते जे आहेत ते टप्प्याटप्प्याने संबोधित करतील. जी, आपण पाहतोय ही महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या मेळाव्यामध्ये कोण कोण असतील तेही आपण सातत्याने स्क्रीनवर दाखवतोय, तेही प्रेक्षकांना दिसतंय. आपण या संपूर्ण बैठकीवर लक्ष ठेवूनच राहत. आपण सुरेश जाधव आपले प्रतिनिधी त्या बीडच्या मेळाव्याच्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. सुरेश, सध्या तिथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय, मोठ्या संख्येनं तिथं काय संख्या आहे, तिथे एकवटलेले आहेत, आपण त्यांचा उत्साह पाहतोय, काय तिथली सध्याची स्थिती आहे? ज्या मैदानावरती हा मेळावा होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील जमलेले आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये झेंडा आहे, घोषणा देखील दिली जाते आणि विशेषतः शाहिरी जलसा देखील या ठिकाणी आहे. आणि या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रभरातून जे मायक्रो ओबीसी आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी झालेत. विशेषतः पारंपरिक वेशभूषेमध्ये देखील सहभागी झालेत. माझ्यासोबत मायक्रो ओबीसीचे नेते आहेत. काय सांगाल, आज या मोर्चाच्या माध्यमातून काय इशारा द्यायचा? हा GR शासनाने तात्काळ रद्द करावा. हा GR संविधानाच्या समतेच्या तत्वाच्या विरोधात आहे.
कारण मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत. मागच्या 40 वर्षात त्यांनी जी आंदोलनं केली ती खरं म्हणजे संविधानाच्या विरोधात आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा GR तात्काळ रद्द करावा आणि ज्यांनी खोटे दाखले काढलेले आहेत त्यांना चौकशी करून त्यांना शासन करावं, गंभीर गुन्हे दाखल करावे असे आमचे म्हणणं आहे. मात्र एकंदरीत जो हैदराबाद गॅजेट लागू केलं त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धोका किती प्रमाणात निर्माण झालाय आणि त्याचा आक्रोश हा आहे का? प्रश्नच नाही की अशा प्रकारचे शासनाने आदेश काढणं म्हणजे GR काढणं हे त्यांना घुसखोरी करायला मोकळीक देणं. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ओबीसी SC ST हे जे मागासवर्गीय आहेत त्यांची सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यांच्यामध्ये घुसखोरी करणं हा उच्चवर्णीयांचा इतिहास आहे. त्यामुळे खोटे दाखले काढणार. मायक्रो ओबीसी आज आक्रमक झालाय का? आता गावगाड्यातला आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यावरती काय परिणाम झाला आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव एकत्र झाले? 100% मायक्रो ओबीसी आक्रमक झालेला आहे. कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज मायक्रोसीला कुठं जागाच शिल्लक राहिलेली नाही आणि मायक्रो ओबीसी आपल्या अधिकारासाठी निश्चितपणे या सगळ्या मोठ्या भावंडांबरोबर घेऊन म्हणजे समस्त ओबीसीना सोबत घेऊन इथून पुढच्या काळात ही जी घुसखोरी आहे ही थांबवल्याशिवाय थांबणार नाही. सरकारला इशारा देण्यासाठी हे सगळे लोक आहेत. सरकारला 100% आमचा इशारा आहे. सरकारनं जर हा GR कॅन्सल नाही केला, रद्द नाही केला तर येणाऱ्या काळात हे जे सत्तेवर आलेलं सरकार आहे हे ओबीसीच्या जीवावर आलेलं सरकार आहे. जर सरकारला या बाबतीत निर्णय नाही घेतला तर 29ला सरकारला निश्चितपणे याचे परिणाम भोगावे लागतील. मात्र कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत आणि कोर्टामध्ये काही बांधव लढतात. आता ही रस्त्यावरची लढाई देखील सुरू केली. बिलकुल लढाई दोन ठिकाणी लढावंच लागेल, एक कोर्टात आणि एक रस्त्यावर. आणि जेव्हा रस्त्यावर लढाई लढताना आज आम्हाला देखील, मी नागपूर विदर्भातून आलेलो, मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे, पण आज जे लोकात तो जोश आणि लोकात आक्रोश आहे तो आक्रोश आज ह्या मेळाव्याच्या माध्यमातून, ह्या गर्दीच्या माध्यमातून दिसून पडतोय. पण आता आमच्या ओबीसीचं आरक्षण आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही आणि त्या आरक्षणासाठी वाटेल ती लढाई लढण्याची आमची तयारी आहे. सुरेश मी जरा आपल्याला थांबवतो. आपण पाहतोय सातत्यानं इथे एकच भूमिका घेऊन सर्व ओबीसी बांधव जमा झालेले आहेत, ते म्हणजे हा GR रद्द करावा. आपण तिथे आता मेळाव्याच्या स्थळी आहात, उत्साह पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार आहे. काय बोलतील त्याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्ताच लक्ष्मण घाटोळ हे देखील आपले प्रतिनिधी आणि सुरेश जाधव हे प्रतिनिधी बीडमधून आपल्याला अपडेट देत होते. दोघांचंही धन्यवाद आपण या सविस्तर माहितीसाठी. आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवून निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये, ज्या बीडमध्ये या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत. आणि अनेकांची अशी आव्हानं जी आहेत छगन भुजबळने पचवलेली आहेत हे त्यांना अजून माहिती नाही. कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वल्गना करतात. हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो BJPचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही. हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित नेते येऊ शकणार नाहीत काही नेते, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत.